समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करून सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता धरणामध्ये एकूण 86.19 टीएमसी म्हणजेच 81.84% पाणीसाठा झाला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे। भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अतिमुसळधार पावसाची रेड अलर्ट शक्यता वर्तवली आहे। या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढवणे आवश्यक आहे। सद्यस्थितीत सांडव्यावरून 40,000 क्युसेक्स विसर्ग चालू आहे। शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 50,000 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे। तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल। सध्या सुरू असलेल्या धरण पायथा विद्युतगृहामधील 2100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 52,100 क्युसेक्स असेल अशी खात्रीशीर माहिती मिळाली असून कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।